आपण वादा एबीपी माझा आणि आता एक नजर बातम्यांच्या अर्धशतकावर. राष्ट्रवादीत फूट पडेल असं कधी वाटलं नव्हतं. वर्धापन दिन मेळाव्यात शरद पवारांचं वक्तव्य. कोण पक्षातून गेले याची चिंता करू नका, आगामी काळात आपली सत्ता येईल, शरद पवारांकडून विश्वास व्यक्त. अजित पवारांसोबत जाण्यावर शरद पवार जयंत पाटलांसोबत चर्चा नाही, सुप्रिया सुळेंकडून स्पष्ट. आम्ही कुटुंब म्हणून सोबत, मतभेद असावेत, मनभेद नसावेत. राष्ट्रवादीच्या मासिकात सुळेंनी मांडली भूमिका. जसं आधी लग्न कोंढाण्याचं त्याचप्रमाणे आधी राष्ट्र मग महाराष्ट्र. विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. तर राष्ट्रवादीचे 8 खासदार काय निर्णय घेतात ते पाहू. सुळेंनी विलिनीकरणाबाबत आधी दिल्लीत निर्णय होईल असे दिले संकेत. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी द्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यात जयंत पाटील यांची शरद पवारांकडे जाहीर मागणी. जयंत पाटलांनी संघटना मजबूत करण्याचं काम केलं. शरद पवारांकडून जयंत पाटलांचं कौतुक. तर जयंत पाटलांच्या मागणीचा प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र घेऊन विचार करू. शरद पवारांची प्रतिक्रिया. पद जायले माहिती असल्यानं जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात राजीनाम्याचा विषय काढला. अनिल पाटील यांचा जयंत पाटलांना चिमटा. लोकांमधून राजीनामा नको म्हणून आवाज आला आणि जयंत पाटलांनी 3 महिन्याचं एक्सटेन्शन मिळवल्याची टीका. शरद पवार म्हणजे 20 वर्षांच्या तरुणांना लाजवेल असं काम करणारा माणूस. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन मेळाव्यात लंकेंकडून पवारांवर स्तुतीसुमनं. एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी पवार दखल घेतात असंही वक्तव्य. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून गोंदियातील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज फडकवण्यात आला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ आणि दत्तामामा भरणेंची दांडी. परदेशात असल्यानं दोघेही गैरहजर असणार. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी निमित्तानं नाशिकमध्ये होर्डिंग्ज. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे अशी भावना. कार्यकर्त्यांकडून बॅनरच्या माध्यमातून भावना व्यक्त. ओबीसी आणि भटक्या विमुक्तांसाठी राष्ट्रवादीचा वर्धापन दिन म्हणजे काळा दिवस. लक्ष्मण हाकेंची टीका. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा सीएम बसला. या नितीश राणेंच्या वक्तव्याची शिवसेना मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण? सेना मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत सवाल केल्याची सूत्रांची माहिती. कोणाचाही बाप काढणं योग्य नाही, त्यासंदर्भात संबंधित मंत्र्यांना समज दिली. नितीश राणेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. तर माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नसल्याचं संबंधित मंत्र्यांचं स्पष्टीकरण. काल मुंब्र्यात झालेल्या लोकल दुर्घटनेनंतर मनसेचा मोर्चा. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात गावदेवी मंदिर ते ठाणे स्थानक असा मोर्चा. मोठ्या प्रमाणात नागरिक आणि मनसैनिक मोर्चात सहभागी. मनसेच्या शिष्टमंडळाकडून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन. संभावित अपघात होण्याची शक्यता लेखी पत्राद्वारे 3 महिन्यांपूर्वी वर्तवली होती. रेल्वे प्रशासनानं त्यावर काय कारवाई केली याची लेखी माहिती सादर करा, मनसेची मागणी. मुंब्र्याची रेल्वे दुर्घटना लोखंडी रॉडमुळे झाल्याचे रेल्वेला संशय. एका लोकलच्या शेवटच्या डब्याला आढळून आलेत ओरखडे. तर नेहमीपेक्षा जास्त गर्दी, लटकणारे प्रवासीच एकमेकांना घासल्याचंही कारण. रेल्वे दुर्घटनेच्या 2 कारणांची कालपासून चर्चा. डोंबिवलीत एसी लोकलचा दरवाजा बंद करणं झालं कठीण. प्रवाशांच्या गर्दीमुळे 10 मिनिटं दरवाजा होत नव्हता बंद. डोंबिवलीहून निघणाऱ्या एसी लोकलमधली घटना. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर प्लॅटफॉर्म नंबर 4 वर आरपीएफ, जीआरपीएफ आणि लोकल पोलीस तैनात. शिवाय प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 वरून जाणाऱ्या लोकल मेलगाड्या धीम्या गतीनं पुढे मार्गस्थ. रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ नये यासाठी कार्यालयांच्या वेळेत बदल करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचाही सरकारचा प्रयत्न. फडणवीसांची माहिती. भाजपच्या पुस्तिकेचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन. आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत या संकल्पापासून सिद्धीपर्यंत जाण्याची ही 11 वर्ष. फडणवीसांची प्रतिक्रिया.